नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 12 मार्चच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. नुकतेच भारतातील नवीन 58व्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, माधव व्याघ्र प्रकल्प हे भारताचं नवीन 58व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच हे जे काही माधव व्याघ्र प्रकल्प आहे ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्याला भारताचं 58व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आलेला आहे. याचं क्षेत्र आहे 354 चौरस किलोमीटर. सध्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये व्याघ्र प्रकल्पांची संख्या ही 9 इतकी झालेली आहे. देशामध्ये सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प सुद्धा मध्य प्रदेश या राज्यामध्येच झालेले आहेत. हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. तसेच अलीकडील नवीन व्याघ्र प्रकल्प त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. 56व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प होतं गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. 57व्या क्रमांकाचा रतपानी व्याघ्र प्रकल्प आणि 58व्या क्रमांकाचा हे माधव व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे. तसेच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जगातील 80% वाघ हे एकट्या भारतामध्ये आढळतात. सध्या भारतामध्ये 3265 एवढे वाघ आहेत. भारत सरकारने 1973 साली वाघांची संख्या वाढावी म्हणून प्रोजेक्ट टायगर सुरू केलेलं होतं. सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेश राज्यातील नागार्जुन सागर श्रीशैलम हे आहे. सर्वात लहान जर विचारला तर बोर व्याघ्र प्रकल्प जे की महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. तसेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, दुसरा आहे बोर व्याघ्र प्रकल्प, तिसरा आहे सह्याद्री, चौथा आहे मेळघाट, पाचवा आहे पेंच आणि ताडोबा अंधारी. तर हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. यावर हमखास आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रगत अस्त्र MK3 चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, गांडीव असं त्या अस्त्र MK3चं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही अस्त्र MK3 आहे त्याचं नाव बदलून आता गांडीव असं ठेवण्यात आलेलं आहे. आता हे जे काही नाव त्याला देण्यात आलेलं आहे ते महाभारतातील अर्जुनाचं जे पौराणिक धनुष्य आहे त्याच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच याचे वैशिष्ट्य काय आहेत, तर हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे आणि याला DRDOनं विकसित केलेलं आहे. या मिसाईलला सुखोई SU-30 MKI आणि हलके जे लढाऊ विमान असतात तेजस सारखे त्यावर तैनात केले जाऊ शकतात. याची रेंज 20 किलोमीटर उंचीवर असताना 340 किलोमीटर मारा करण्याचे आहे आणि 8 किलोमीटर उंचीवर असताना 190 किलोमीटर मारा करण्याची क्षमता आहे. तर हे आपण पॉईंट्स लक्षात ठेवा. तसेच भारताच्या काही महत्त्वाच्या मिसाईल्स आहेत त्यांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पृथ्वी मिसाईल, अग्नी मिसाईल, तिसरी आहे धनुष मिसाईल, चौथी आहे शौर्य मिसाईल, सागरिका मिसाईल, निर्भय मिसाईल, मोक्षित मिसाईल, ब्रह्मोस मिसाईल हे स्टार करून ठेवायचं आहे. ब्रह्मोस मिसाईल, आकाश मिसाईल आणि प्रहार मिसाईल या महत्त्वाच्या काही भारताच्या मिसाईल्स आहेत त्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मागच्या काही दिवसांमध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे की विद्यार्थी फक्त आपले व्हिडिओ पाहतात पण अजूनसुद्धा त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घेतलेलं नाही. तुम्हाला जर या चॅनलवरील कॉन्टेंट तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. नुकतेच जगातील सर्वात मोठे वन्यजीव संरक्षण व पुनर्वसन केंद्र वनताराचे उद्घाटन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, गुजरात या राज्यामध्ये हे जगातलं सर्वात मोठं वन्यजीव संरक्षण व पुनर्वसन केंद्र त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत.
तर याचं नाव आहे वनतारा. हे जगातलं सर्वात मोठं वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र आहे. याचं उद्घाटन नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही वनतारा आहे त्याचं ठिकाण लक्षात ठेवायचं आहे, जामनगर, गुजरात. याची स्थापना ही रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने केलेली आहे. आणि हा जो काही प्रकल्प आहे ते रिलायन्स ऑइल रिफायनरी जी आहे जामनगर या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये हे केंद्र विकसित करण्यात आलेलं आहे. याचं क्षेत्र हे 3000 एकर आहे. आणि हत्तींसाठी या वनतारा पुनर्वसन केंद्रामध्ये एक स्पेशल असं हॉस्पिटल सुद्धा आहे. हे आपण महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये विविध प्रजातींचे जे काही प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य असणार आहे. तसेच आपल्याला गुजरात या राज्याचा उल्लेख आलेला आहे. तर पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री आहेत सध्या भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. तसेच गुजरात याच राज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक पुतळा आहे. त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी किंवा एकतेचा पुतळा, ज्याची उंची 182 मीटर एवढी आहे. आणि हा जगातला सर्वात उंच असा पुतळा आहे. हा मुद्दा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 चे आयोजन भारतात कोठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट अर्थात जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याचं ठिकाण होतं नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी होता 5 ते 7 मार्च. क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. तर 24व्या क्रमांकाची ही शिखर परिषद होती. याची सुरुवात झाली होती 2001 साली. या वर्षीची थीम लक्षात ठेवायची आहे, पार्टनरशिप फॉर एक्सेलरेटिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड क्लायमेट सोल्युशन. याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या उद्घाटन समारंभामध्ये गयानाचे जे पंतप्रधान आहेत मार्क फिलिप आणि ब्राझीलचे हवामान बदल मंत्री मरीना सिल्वा उपस्थित होत्या. तसेच आपल्याला भारताचे लक्षात ठेवायचं आहे. 2070 पर्यंत भारताने झिरो कार्बन इमिशन अचीव करण्याचं किंवा शून्य कार्बन उत्सर्जन हे करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारत रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये जगात कितव्या क्रमांकावर आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, भारत हा जगामध्ये रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतेच रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार भारत हा रस्त्यांच्या जाळ्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. एकूण जर भारतामध्ये रस्ते बघितले त्यांची लांबी ही 63.45 लाख किलोमीटर एवढी झालेली आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग आहेत 1,46,195 किलोमीटरचे आणि राज्य महामार्ग आहेत 1,79,535 किलोमीटरचे. यामध्ये एक्सप्रेस महामार्ग आहेत 5,579 किलोमीटरचे. हे आपल्याला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तसेच सध्या भारतात रस्ते बांधणीचा वेग जो आहे तो दिवसाला 33.8 किलोमीटर एवढा आहे. या अगोदर भारताचा रस्ते बांधणीचा वेग दिवसाला फक्त 12.1 किलोमीटर होता. आता ते वाढून जवळपास तिप्पट झालेला आहे. तसेच रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये टॉपचे देश कोणते आहेत असं जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जगामध्ये रस्त्यांच्या जाळ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका हा देश. आता भारत दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन हा देश आणि चौथ्या क्रमांकावर ब्राझील हा देश आहे. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे नॅशनल हायवे 44. त्याची लांबी 3,745 किलोमीटर आहे, जो की श्रीनगर ते कन्याकुमारी दरम्यान आहे. तसेच सुवर्ण चतुर्भुज महामार्ग यावर सुद्धा खूप साऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचं आहे याची लांबी आहे 5,846 किलोमीटर आणि हा भारतातील प्रमुख जे 4 शहरं आहेत त्या शहरांना जोडतो. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता हे जे काही 4 कोपऱ्यांमध्ये असणारे 4 महत्त्वाचे शहर आहेत त्या शहरांना जोडण्याचं हे सुवर्ण चतुर्भुज महामार्ग काम करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे आयोजन कुठे केले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर
सी. नवी दिल्ली या ठिकाणी 2025चं खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित केले जाणार आहेत. त्यानंतर याविषयी काय पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर याचं एडिशन असणार आहे दुसऱ्या क्रमांकाचं. ठिकाण असणार आहे नवी दिल्ली. ही जी काही स्पर्धा असणार आहे ते 20 ते 27 मार्च दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे उत्कृष्ट पॅरा ॲथलीट असणार आहेत, जे की दिव्यांग खेळाडू असतात, ते सहभागी होणार आहेत. या अगोदरची स्पर्धा 2023ला ही सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणीच पार पडलेली आहे. याचा उद्देश काय आहे? तर जे प्रतिभावान खेळाडू असतात त्यांना क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे. तर हे उद्देश आपण लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये 6 खेळांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. ते 6 खेळ कोणते आहेत? तर पॅरा तिरंदाजी, पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, पॅरा वेटलिफ्टिंग, पॅरा नेमबाजी आणि पॅरा टेबल टेनिस. तसेच आपल्याला अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. नुकतंच पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 जी स्पर्धा पार पडलेली आहे, त्यामध्ये भारताने एकूण 29 पदक जिंकलेले आहेत आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये भारताने पॅरा ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक ही जिंकलेले आहेत. यामध्ये एकूण 7 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच भारतीय खेळाडू शरद कमल याने निवृत्ती जाहीर केली. त्याचा संबंध कोणत्या खेळाशी होता? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. टेबल टेनिस खेळाडू आहे हा शरद कमल आणि त्याने नुकतंच निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवा. हा भारताचा टेबल टेनिस खेळाडू आहे. नुकतंच जे पॅरिस ऑलिम्पिक पार पडलेलं आहे त्यामध्ये हा शरद कमल उद्घाटन सोहळ्यामध्ये भारताचा ध्वजवाहक होता पी.व्ही. सिंधू यांच्यासोबत. तसेच टेबल टेनिस जी जागतिक क्रमवारी आहे त्यामध्ये याचा क्रमांक 42वा आहे. या शरद कमलला जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. ते लक्षात ठेवायचे आहेत. अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने या खेळाडूला सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच इतर काही निवृत्त झालेले खेळाडू ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. फुटबॉलर आहे भारताचा सुनील छेत्री याने सुद्धा निवृत्ती जाहीर केलेली आहे. हॉकीपटू आहे पी.आर. श्रजेश, विनेश फोगाट जे की कुस्तीपटू आहे ज्याने निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि दीपक कर्माकर ॲथलेटिक्स खेळ प्रकाराची खेळाडू आहे. तिने सुद्धा खेळामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न होता ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा विजेता कोण ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. भारतीय क्रिकेट संघ. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता. नुकतेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. 2025. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच ऑस्ट्रिया या देशाचे नवीन चान्सलर कोण बनले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. क्रिस्टियन स्टॉकर. त्यानंतरचा प्रश्न होता फिडे बुद्धिबळ विश्वकप 2025चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. भारत. त्यानंतरचा प्रश्न होता नौदल सराव सी ड्रॅगन 2025चे आयोजन कोणत्या देशात केले जात आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच स्टीव्ह स्मिथ याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच MRF कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी. शुभमन गिल. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता CISF दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. 10 मार्चला CISF दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? आणि हा अतिशय सोपा प्रश्न होता. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. पृथ्वीराज मोहोळ हा नुकताच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता ठरलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. UPSCच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी.
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 याला सुद्धा जॉईन करून घ्या. तसेच आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आहे आणि जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट हे आपण घेत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.